नमस्कार मित्रांनो, अ डायलॉग विथ आवर माइंड, मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचा म्हणजेच कर्मयोगाचा 30वा श्लोक. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. म्हणून हे अर्जुना, परमेश्वरच सर्व कर्मांचा प्रेरक असून आपण केवळ त्याच्या इच्छेप्रमाणे कर्म करणारे आहोत असा दृढ विचार माझ्या ठायी ठेवून फलाशारहित, अभिमानरहित आणि विषादरहित होऊन तू युद्ध कर. या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले लोक भौतिक कर्मामध्ये पूर्णपणे आसक्त होतात. कनिष्ठ कर्म करणाऱ्या या अज्ञानी लोकांच्या ठायी ज्ञान नसल्यामुळं ब्रह्मज्ञानी पुरुषानं अशा मूढांना कर्मावरील श्रद्धेपासून विचलित करू नये. आता या श्लोकात ते कर्म करताना सर्वांनीच कोणता विचार मनात ठेवावा याचं स्पष्टीकरण करतात. कर्माबरोबर कर्मबंधनही येतं. मग या कर्मबंधनातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता? सर्व कर्म ही ईश्वराच्या प्रेरणेमुळे होतात आणि ती कर्म करताना जो भाव मनात असतो तो ठरवतो ती आपल्याला बंधनात ठेवतात की त्यातून मुक्त करतात. भगवान श्रीकृष्ण इथे सांगतात, सगळी कर्म तू मला अर्पण कर. संन्यस्य वृत्तीनं आणि आध्यात्मिक भाव अंतःकरणामध्ये ठेवून विचारपूर्वक आणि विवेकबुद्धी वापरून त्यामध्ये तुझा स्वतःचा काही संबंध नाही, त्यामध्ये तुझी काही कामना नाही, इच्छा नाही, अशा वृत्तीनं ती कर्म कर. करता करविता दोन्हीही ईश्वरच आहे आणि ती कर्म तसंच त्यांचं फळही त्याचंच आहे असा विचार ठेवून ती कर. हे समजावून सांगताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मज अर्पावी परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. म्हणजे तू स्वधर्म उचित अशा कर्मांचं आचरण करून ती मला अर्पण कर, पण चित्तवृत्ती मात्र निरंतर आत्मस्वरूपाच्या ठायी ठेव. ते पुढे म्हणतात, हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमानू झणे चित्ता रिगो देसी. आणि हे कर्म मीच याचा करता आहे असा अभिमान मनामध्ये प्रविष्ट होऊ देऊ नकोस. भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात की ही कर्म करताना तू कोणतीही आशा, फळाची इच्छा ठेवू नकोस, कशातही ममता ठेवू नकोस, कर्म करण्याबद्दल अभिमान ठेवू नकोस आणि संतापही होऊ देऊ नकोस. इथे अर्जुनासाठी ते कर्म म्हणजे युद्ध आहे, म्हणून ते युद्ध कर असं म्हणतात. पण हे सर्व कर्मांसाठी आणि सर्वांसाठी सदैव लागू आहे. विगत ज्वर म्हणजे खरं तर कोणत्याही प्रकारच्या ज्वरापासून मुक्त होऊन कर्म करणं. राग लोभ, आनंद दुःख
आणि काम क्रोध हे सर्व ज्वर आहेत. या सर्वांपासून मुक्त होऊन कर्म केली पाहिजेत. कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवणं म्हणजे भविष्यात आशा ठेवणं. कर्म करताना ममता ठेवणं म्हणजे जे आहे त्याबद्दल आकर्षण आणि मोह असणं. कर्म करताना ती मीच करतो आहे असा अभिमान ठेवणं. आणि संताप होणं म्हणजे जे काही गमावलं आहे किंवा आपलं जे राहिलं नाही त्याबद्दल शोक करणं, दुःख होणं किंवा क्रोध येणं. अशा प्रकारे भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्हीपासून अलिप्त होऊन कर्म केलं पाहिजे. मित्रांनो, हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. मित्रांनो, पुढच्या श्लोकांचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड, मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.